नमस्कार. नवी मुंबई हे स्वच्छ शहर, ह्या देशातलं सुंदर शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना मी आपल्या सर्वांना आव्हान करेल की माणसाने पहिले स्मार्ट झालं पाहिजे. परंतु स्मार्ट होताना दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की या ठिकाणी आपल्या घरामध्ये निर्माण होणारा जो घनकचरा आहे तिथून सुरुवात होते. या ठिकाणी घनकचरा जर वर्गीकृत केला, आपण सॅग्रिगेट केला, ओला आणि सुका कचरा, तर निश्चितपणे आपल्याला लँडफिल साईडवर जाताना त्या ठिकाणी फक्त ओला कचरा घेऊन गेलो आणि त्याच्यापासून आपल्याला जे खत निर्मिती आहे तर ती होईल, आणि जो ड्राय कचरा आहे याच्यापासून रिसायकल करून आपण ते काही वस्तू वापरात आणू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की नवी मुंबई महानगरपालिका ही देशातली अशा प्रकारची एक महानगरपालिका आहे. ही कमी लोकसंख्या, कमी जागा असं असताना देखील देशातल्या इतर महानगरपालिकेपेक्षा चांगले उपक्रम ह्या महानगरपालिकेने राबवले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या नंतर स्वतःचं पाण्याचं धरण असलेली ही नवी मुंबई महानगरपालिका, ज्या महानगरपालिकेने या ठिकाणी स्वतःचं मोरबे धरण विकत घेतलं. या ठिकाणी 450 MLDचा सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. भविष्य काळामध्ये जर पाण्याची समस्या निर्माण झाली तर तात्काळ आम्हाला या ठिकाणी 400 MLD पाणी त्याच्यातनं देखील आम्हाला त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. तिसरी गोष्ट अशी आहे की जी लँडफिल साईड आहे, शिडकोने कोपरखेडण्यामध्ये असलेली लँडफिल साईट या ठिकाणी खरोखर लोकांना नरक यातना देत होती, परंतु ती सायंटिफिक पद्धतीने बंद करून आम्ही त्याच्यावर निर्माण केलं जे निसर्ग उद्यान आहे हे या ठिकाणी बघण्यासारखं आहे. आणि त्यामुळे आमची दुसरी जी स्वप्नभूमी आहे, ज्या ठिकाणी आम्ही घनकचरा त्याची विल्हेवाट लावतो, ती तुर्भे ठिकाणी आहे आणि ती देखील सुंदर आहे. ह्या देशातली सगळ्यात चांगली म्हटलं तरी चालेल. आमच्याकडे असलेलं जे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे हे देखील चांगलं आहे ह्या राज्यामध्ये. चांगलं कारण शिक्षणापासूनच माणसाला पुढे जाता येईल, शिक्षणामुळेच माणूस स्मार्ट होऊ शकतो. आणि त्यामुळे या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा देखील राज्यात इतरांपेक्षा आमचा चांगला आहे. कारण या ठिकाणी राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत असताना नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने या ठिकाणी पटसंख्या वाढताना या ठिकाणी दिसते. त्यामुळे तिथे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे आहोत, शिक्षणाच्या क्वालिटीमध्ये आम्ही पुढे आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही फक्त सर्वसामान्य माणसालाच नाही तर जे स्पेशल चाइल्ड्स आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी मूळ प्रवाहामध्ये घेतलेलं आहे. आणि आमचं जे नव्या मुंबईतलं अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र आहे हे केंद्र ह्या देशातलं सगळ्यात अव्वल नंबरचं केंद्र आहे असं म्हणावं लागेल. कारण ह्या देशाच्या पंतप्रधानाने, राष्ट्रपतीने त्या केंद्राचा कौतुक केलेलं आहे, पुरस्कृत केलेलं आहे, त्याला पुरस्कार दिलेला आहे. आणि त्यामुळे काल 3 तारखेला या ठिकाणी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने आम्ही ब्रेल लायब्ररीचं उद्घाटन केलं, जे देशामध्ये दुसरं कुठं नाही आहे, ह्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे. आणि ते अगदी शालेय पुस्तकापासून तर IAS IPSची पुस्तकं हे देखील आम्ही त्या ठिकाणी त्या ब्रेल लिपीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत हे उपक्रम शिडकोने फक्त शहर बनवलं, परंतु ह्या शहराला शिडकोने जन्म घातला, परंतु सुदृढ बनवण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांची सत्ता, ज्यांच्या विचारांची सत्ता ह्या शहरावर 1995 पासून, ते आदरणीय गणेश नाईक यांच्या विचाराने या ठिकाणी केलेली जी प्रगती आहे त्याच्यातून निर्माण झालेला ठाणे बेलापूर रस्ता टोल फ्री रस्ता आहे. या ठिकाणी हस्तांतरण झाल्यानंतर MIDCच्या भागामध्ये 1000 कोटीहून जास्त रुपयाची कामं आम्ही या ठिकाणी करून MIDCला सुंदर असे रस्ते त्या ठिकाणी निर्माण करून दिलेले आहेत. त्यामुळे हे शहर एक पाऊल पुढे आहे इतर शहरांपेक्षा. आणि त्यामुळे नवी मुंबई स्मार्ट आहे, स्मार्ट होतं आणि स्मार्ट राहणार आहे. धन्यवाद.